आज मी डिरेक्ट गेले होते गिफ्ट आणायला, बिकॉज कोणाचा बड्डे ते मी तुम्हाला पुढे सांगतेच. पण त्याआधी मी आज दिवसभर फक्त आणि फक्त झोपा काढल्या. मला सुट्टीचा दिवस असेल ना की असं वाटतं की मी झोपूनच राहावं, आरामच करावं. बिकॉज आठवडाभर आहे ना माझी एवढी धावपळ चालते ना खूप जास्त. म्हणजे माझं ऑफिस असतं, माझे नेल आर्टचे ऑर्डर असतात, प्लस माझा व्लॉग असतो. सो हे सगळं करून मला एक शनिवार रविवार सॅटर्डे संडे असं आहे की मला जरा आरामाचं मिळतं. त्याच्यानंतर मी गिफ्ट वगैरे घेऊन घरी आले आणि आज होता आमच्या रॉना म्हणजे रॉनिशचा बड्डे. सो मी तिथे आले होते. आज त्याचा 5वा बड्डे होता म्हणून थोडा मोठं बड्डे पार्टी अशी होती. आणि तो एकदम म्हणजे तो खूप मॅच्युअर आहे माहिती आहे एकदम. त्याला बोललं ना असं कर तसं कर, तो तसाच करतो. आणि डॉन येतो घरातला, भाई आहे एक नंबरचा. आणि त्याच्यानंतर त्याला ओवायला घेतलं. ऑलरेडी लेट झालं होतं खूप, रात्रीचे 10 वाजले होते. मी 9:30लाच आले बिकॉज मला माहीत होतं बड्डे म्हटलं थोडंफार लेट वगैरे होतंच. आणि त्याच्यानंतर किती शांत बसला, असं वाटेल किती गरीब पोरगा आहे. बट जो की तो नाही आहे, तो जाम म्हणजे जाम मस्तीखोर आहे. आणि पाया बघा कसा पडत होता श्वेता वहिनीच्या, एकदम मजा येत होती ना. आणि त्याच्यानंतर मग फायनली त्याचा केक कट करायला गेला. त्याला केक कट करण्यापेक्षा पण जास्त एक्साइटमेंट ही होती की मला गिफ्ट कोणी कोणी काय आलं. पण त्याने काय आम्हाला रिटर्न गिफ्ट दिलं नाही. रॉना व्लॉग बघत असेल ना, रिटर्न गिफ्ट द्यायचं सगळ्यांना. आणि पहिलं त्याला केक खायचा होता. याच्या आधी पण तुम्ही माझ्या खूप व्लॉगमध्ये बघितलं की रॉनिशला केक खायला फार जास्त आवडतं. त्याला एवढं म्हणजे एवढं आवडतं ना गोड खायला, केक आईस्क्रीम थंड या गोष्टी त्याला फारच आवडतात. आणि त्याच्यानंतर मग म्हटलं फायनली आपलं गिफ्ट पण द्यावं त्याला भरपूर गिफ्ट आले होते आणि तो एवढा हॅपी होता ना खूप जास्त. आणि त्याच्यानंतर त्याला एक गिटार म्हणून आलं होतं, मी वाजवत बसले. ते मला ना आठवत नाही, मी थोडंफार शिकली आहे पण आता विसरले मी. आणि त्याच्यानंतर प्रान्सी आणि रॉनिशची अशीच भांडणं त्या गिफ्टवरून. हा बोलला माझ्या गिफ्टला हात लावायचा नाही, ती बोलली नाही माझं पण आहे. तर मग तो मला बोलला हे मला थोडंसं असं लावून दे, म्हणून मी त्याला काहीतरी करून देत होते. पण त्यातल्या त्यात त्याच्याकडून ते डायरेक्ट खालीच पडलं. म्हटलं आत्ता चाललं आणि आता तोडून पण ठेवशील असो. त्याच्यानंतर आम्ही जेवायला बसलो. दॅट्स इट फॉर व्हिडिओ. ओके बाय गायज, उद्या भेटू. बाय बाय.